हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर गाजराचा सीझन झाला आणि हलवा बनवणार नाही असं काही कधी होतच नाही. बाजारामध्ये गाजरं पाहिलीत की सर्वांचं पहिलं म्हणणं असतं की आपला आई गाजराचा हलवा कधी बनवायचा. तर मी मार्केटमधून ही गाजर आणली होती. तर 1 किलो गाजर आणले होते. ते छान किसून घेतलेत आणि त्याचा आता मी हलवा बनवते आहे. तर बघू शकता खूप छान अशी गाजर फ्रेश एकदम भेटली होती. त्याची साल काढून मी किसून घेतलेत आणि कढईमध्ये 2 चमचे तूप घातलंय. तुपावर आपल्याला हा गाजराचा किस आधी छान असा परतवून घ्यायचा आहे. म्हणजे त्याचा एक जो स्मेल असतो तो जातो आणि छान असा म्हणजे हलव्याला टेस्ट येते थोडंसं तूप असेल की. तर आता 1 मिनिटभर मी आता हा गाजराचा किस आहे तो तुपावर परतवून घेणार आहे. तर आता छान असा आपला तो किस परतवून झालाय आणि त्यानंतर आता मी घालणार आहे त्यामध्ये दूध. तर मी 1 किलो गाजरांसाठी हे 1 पाव म्हणजे पावशेर आहे हे दूध. तर ते तापवलेलं आहे आणि त्याची घट्ट अशी साय पण आहे. ते साईसकट मी हे दूध घातलेलं आहे. तर तुम्ही हे दुधाची क्वांटिटी कमी जास्त पण करू शकता. जास्त दूध असेल तरी छान लागतं किंवा दुधाऐवजी तुम्ही मिल्क पावडर किंवा मावा हे सुद्धा वापरू शकता. पण मी हे ताजं अगदी म्हशीचं दूध वापरलेलं आहे. आणि आता त्या दुधालाही उकळी यायला लागली किसामध्येच त्या आणि त्यानंतर मी साखर घातली आहे. तर आता हे जे 1 बाउल मी साखर घातली तर त्याच बाउलनी हा किस जो आहे तो 3 बाउल भरला होता. आणि दूधही तसं थोडंसं गोड असतं, गाजरही गोडसर असतात. तर मी फक्त 1 बाउल, त्या 1 बाउलमधला पण मी थोडीशी साखर काढलेली आहे आणि तेवढी साखर त्यामध्ये घातली आहे. तर साखरसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर साखरेचं प्रमाण वाढवू शकता किंवा अजून गोड कमी हवं आहे तर साखरेचं प्रमाण कमी करू शकता. तर आता त्यानंतर मी ते दूध आणि साखरेचं झालेलं पाणी हे पूर्ण आटेपर्यंत गाजराचा किस आहे तो शिजवून घेतला आहे. त्यानंतर काजू, बदाम आणि पिस्ता याचे बारीक बारीक असे काप केलेत आणि ते घातले. त्यानंतर 1 चमचा वेलची पूड घातली आहे आणि आता ते सगळं मिक्स करून घेतले. तर वेलची पूड आणि ड्रायफ्रूट जे आहेत ते मी लास्टला घातलेत अगदी की आता आपला हलवा रेडी झाला आहे त्या टाईमला. तर बघू शकता अगदी मोकळा फडफडीत असा आपला हा गाजराचा हलवा तयार झाला आहे. तर ड्रायफ्रूट पण मी असेच वरून घातलेत. तेही तुम्हाला जर तुपावर तळून घालायचे असतील तरी तुम्ही तसे घालू शकता. आणि आता मी तो हलवा बाउलमध्ये काढून घेते. तर स्वीटमध्ये खूप छान अशी रेसिपी आहे आणि थंडीच्या सीझनमध्येच हे गाजर भेटतात आणि त्या सीझनलाच जास्त करून आपण गाजराचा हलवा बनवतो. तर मी त्याच्यावर परत वरून भरपूर असे ड्रायफ्रूट करून घालून सर्व केलेला आहे गाजर हलवा. तर मी बनवलेली ही गाजरचा हलवा याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर परत भेटू असंच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.